इकडे मुंबई विद्यापीठाच्या निकालावरून विधानसभेमध्ये प्रचंड गोंधळ उडालेला आहे। विद्यार्थी देखील संभ्रमावस्थेत आहेत। अनेक विद्यार्थी संघटना निकाल वेळेवर लावण्याच्या मागणीसाठी आक्रमक देखील झालेल्या आहेत। पण नांदेड विद्यापीठाने ऑनलाईन इव्हॅल्युएशन हेच करत निकाल वेळेत लावलेले आहेत आणि त्यामुळे जे नांदेडला जमलं ते मुंबईला का नाही जमते असाच प्रश्न उपस्थित होतोय। प्राध्यापक दीपक हटकर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ऑनलाईन इव्हॅल्युएशन पद्धतीनं उत्तरपत्रिकांची तपासणी करतात। या पद्धतीमुळे त्यांच्या कामाची गती वाढली आहे। जिथे पूर्वी फक्त 40 उत्तरपत्रिकांची तपासणी व्हायची तिथे सध्या किमान 80 उत्तरपत्रिका हातावेगळ्या केल्या जात आहेत। मॅन्युअली चेक करण्यासाठी नाही का वेळ खूप लागायचा आणि कसं की आम्ही रेड पेन यूज करायचो आणि कॉम्प्युटराइज असेस करण्यासाठी नाही का म्हणजे पेनची वगैरे काही आवश्यकता नाही आहे आणि मॅन्युअली कसं टोटल करावं लागायची आणि जवळपास नाही का 30-40% टोटल मिस्टेक व्हायच्या। पण आता कॉम्प्युटराइज असल्यामुळे नाही का टोटल मिस्टेक होण्याचा बिलकुल चान्सच नाही आहे। नांदेड विद्यापीठात 22 लाख उत्तरपत्रिका तपासाव्या लागतात। पूर्वीच्या पद्धतीमुळे विद्यापीठाचा वेळ आणि पैसा खर्च व्हायचा, शिवाय उत्तरपत्रिका हरवण्याचीही भीती होती। पण आता ऑनलाईन पद्धतीनं सारं काही सोपं झालंय आणि वेळेत निकालही घोषित झालेत। पूर्वी मॅन्युअली पद्धतीमध्ये खूप मॅनपॉवर लागायचा, उत्तरपुस्तिकेची हँडलिंग लागायची, हाताळणी आली, त्याच्यामध्ये त्यालाही कोडिंग आलं आणि यामध्ये खूप वेळ जायचा। हा कंप्लीट वेळ ह्या ऑन स्क्रीन इव्हॅल्युएशनमुळे कमी झालेला आहे आणि आत्ताचा आमचा जो अनुभव आहे या विद्यापीठाचा हा आम्ही पायलट बेसिसवर सुरू केलेला आहे। ह्याच्यामधनं जो अनुभव येईल त्यावरनं आम्ही टप्प्याटप्प्याने आता इंजिनिअरिंगला सुरू केलेलं आहे, पुढं फार्मसी, BCA BCS, लॉ, यानंतर PG आणि UG पर्यंत जाणार आहेत। कारण ज्यांना ITचं ज्ञान आहे ते खूप कम्फर्टेबली हे काम करतात। नांदेडसारख्या ग्रामीण विद्यापीठाला जे जमलं ते मुंबई विद्यापीठाला का नाही असा प्रश्न आहे। त्याचं उत्तरही सोपं आहे। नांदेड विद्यापीठानं टप्प्याटप्प्यानं ऑनलाईनचं काम सुरू केलं, पण मुंबई विद्यापीठानं सरसकट ऑन स्क्रीन इव्हॅल्युएशन सुरू केलं आणि सगळाच गोंधळ झालाय। योगेश लाटकरसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नांदेड।